धामणगाव रेल्वे तालुक्यातील नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर आला आहे। परसोडी, हिंगणगाव, कराडखेड आणि निंबोडी या गावातील नागरिकांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आज धामणगाव रेल्वेच्या मध्यवर्ती वीर महाराणा प्रताप चौकात चक्का जाम आंदोलन छेडले। हजारो नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे संपूर्ण चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की हमारी बाजे हिंगणगाव निंबोली धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोडी, परसोडी, हिंगणगाव आणि कासारखेड या गावातील नागरिकांचा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी संतापाचा उद्रेक झाला। भारत माता की हमारी बाजे भारत माता की। गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे झाल्याने दैनंदिन प्रवासात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोज धोका पत्करून प्रवास करावा लागत असल्याने हजारो नागरिकांनी वीर महाराणा प्रताप चौक येथे मोठ्या संख्येने जमून चक्काजाम आंदोलन केले। सरपंच दुर्गा बक्ष ठाकूर आणि उपसरपंच संगीता धोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये उभे राहून प्रशासनाचे लक्ष वेधले। आंदोलनामुळे चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली। यामुळे दत्तापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन चौकात त्यांनी बंदोबस्त ठेवला। नागरिकांची वाढती गर्दी आणि संतापाचे वातावरण तणावपूर्ण झाले होते। रस्ता जो आहे कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून बिलकुल म्हणजे गड्डे होऊन येऊन झाला। त्याच्यावर पॅचिंग करतात, पॅचिंग केल्यानंतर पुन्हा वर खाली होऊन जात असते आणि त्याच्यामुळे लोकांना नेहमीच ऍक्सिडेंट होत आहे। इथं अपघातात तर रोज मुलं जात असतात। इकडे आदिवासी आश्रमशाळा आहे, ITI आहे, फार्मसी आहे, म्हणून रोज हजारो विद्यार्थ्यांचे जा येत असते। परंतु त्या जा मध्ये पावसाळ्याचे दिवस गड्ड्यात पाणी भरून असते आणि त्याच्यामुळे लोक पडत आहे। मुलं तर एवढे पडत आहे की रोजचे ऍक्सिडेंट होत आहे। म्हणून त्याच्यामुळे हे गावकऱ्यांचा आक्रोश वाढलेला आहे की बा हे तुम्ही काहीतरी करा म्हणे। त्याच्या हिशोबाने आज सगळ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे की शासनाला जाग यावी। की वारंवार अर्ज दिले आहे, माझ्यापाशी आतापर्यंत 25 अर्ज असन की कोणापाशीच असं सोडलेलं नाही मी की नितीन गडकरी पासून आमदार साहेब, खासदार साहेब व मंत्रालयापर्यंत मी जाऊन केलो आहे। आता जर याच्यानंतरही जर रस्ता हा बनला नाही तर शेवट आमचे नेते अजितदादा पवार यांच्या दालनात जाऊन मी उपोषणाला बसणार आहे, नाही तर धरणे आंदोलन सुद्धा करणार आहे तिथे जाऊन। कारण की पुष्कळ झालं, रोजचे ऍक्सिडेंट होते, रोजच्या तक्रारी येत आहे लोकांना आणि आपण या जवळचे असल्यामुळे लोक माझ्यापाशी वारंवार येत असतात की भाऊ या रस्त्याचा काही करा। म्हणून त्याच्यानुसार मी आमदार साहेबांना, खासदार साहेबांना, आपल्या अखत्यारचे लोक आहे त्यांना मी विनंती केली, निवेदन दिले, सर्व केलं, परंतु तरी रस्ता तो न झाल्यामुळे आज हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आम्हाला। म्हणून आज हे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। रस्ता बनलाच पाहिजे सर। रस्ता आपला हा परसोडी रोड हा निंबोळीपर्यंत रस्ता एकदम खराब झाला आहे, त्यासाठी रस्ता बनलाच पाहिजे। ITI कॉलेजच्या मुलांना सुद्धा त्रास होत आहे आणि येणार जाणार प्रत्येकालाच त्रास होत आहे। आम्हाला मार्केट हेच पडते, त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता पाहिजेच। शेवटी आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि रस्ता लवकरच दुरुस्त केला जाईल असे आश्वासन दिले। तसेच आमदार प्रताप अडसळ यांनी संदेशाद्वारे नागरिकांना रस्ता लवकरच तयार होणार असल्याचे आश्वासन दिले। आमदार साहेबांची बोलणं झालेलं आहे, प्रायोरिटीवर पहिले हे काम करणार आहे। म्हणजे काही कायचं टाकलं काही हे म्हणजे माहिती जसं म्हणजे हँडमध्ये प्रपोज होईल यायच्या पहिले जे बसन आपलं काम त्याचं पूर्ण करून देणार आहे। पहिली प्रायोरिटी म्हणजे धामणगाव जे काही पहिलं काम होईल ते आपलं समजा निंबोली रस्त्याचं। किती दिवसात काही सांगितलं असं प्रस्तावित केला आहे। ऍक्सिडेंट होत आहे, जीव जात आहे, प्रस्तावित काय केलं हॅममध्ये तुम्हाला मेसेज आला आमदार साहेबांचा की हॅममध्ये प्रस्तावित केला आहे, पण दुसरं बजेटमध्ये घेतलं नाही। बजेटमध्ये द्यासाठी मी किती वेळा निवेदन दिले। मागच्या वेळेस जेव्हा बजेट झाला तेव्हाच म्हटलं होतं की बजेटमध्ये हे टाकून द्या। अधिकाऱ्यांच्या आणि आमदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली। मात्र रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। की हा 1 वर्षापासून हा रोड उखडलेला आहे, गड्डे होत आहेत, गड्डे हे लोक बुजवून देतात, त्याच्यामुळे पुन्हा वरखाल हा रोड होते। त्याच्यामुळे हा रस्ता म्हणजे असा एकमेव आहे की हा रस्त्यानं म्हणजे ITI आहे, ITIचे मुलं 400-500 मुलं आहे, त्यानंतर आदिवासी आश्रमशाळा आहे, फार्मसी कॉलेज आहे। या शाळेत जाण्यासाठी मुलांना एवढा त्रास होत आहे की रोजचे ऍक्सिडेंट, अपघात होत आहे। म्हणून त्यामुळे ह्या लोकांचा आक्रोश वाढलेला आहे। किंवा वारंवार निवेदन देऊन, आपण अर्ज देऊन
सगळ्या आमदारला, खासदारला, सगळ्यांना निवेदन देऊन तरी सुद्धा हा रस्ता बनवण्यात आलेला नाही। म्हणून काहीतरी आता शासनाची जाग यावी म्हणून त्याच्यासाठी आज लोकांनी विचार केला की बा सगळेजण होऊन रस्ता रोको आंदोलन करा, तेव्हा शासनापर्यंत काहीतरी हे जाणार आहे की बा लोकांना त्रास होत आहे याची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि तुम्ही मीडिया लोकांनी जर मदत केली तर आवश्यक पोहोचणार आहे। म्हणून मी तुमचेही आभार मानतो की बा हे अशा प्रकारे म्हणजे हा रस्त्याची माहिती वरपर्यंत गेली म्हणून ते आपला रोड पुरा दुरुस्त करून देणार आहे। तसंच प्रतापदादा अडसननं मला मेसेज पाठवलेला आहे की ह्या अंतर्गत हा मंजुरासाठी मी टाकलेला आहे, जर बजेटमध्ये बसला तर हा 5-6 महिन्यात रस्त्याचे काम सुरू होऊन जाणार म्हणून अशी त्यांनी माहिती मला दिली मेसेजद्वारा। धामणगाव रेल्वे तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे। प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे।